नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या टायमात काही समजत नाही की झटपट कोणती भाजी बनवावी. त्यासाठी मी तुम्हाला आज एक भाजी सांगते टिफिनसाठी. अगदी सोपी आहे आणि एकदम चविष्ट आहे. त्याला लसूण अद्रक वगैरे काही नाही घालायचं. इथं मी 3 सिमला मिर्च, 1 बटाटा, 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. ह्याच्यात आपण 2 टिफिनच्या भाज्या बनवू शकतोय. 2 टिफिनना जातील एवढ्या. आता पहिल्यांदा सिमला मिर्च आपण साफ करून घ्यायची. देठाकडनं चाकूने असे सिमला मिरचा देठ काढायचा आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या. त्यातल्या बिया तर पोटासाठी चांगल्या नसतात, म्हणून आपण बिया पहिल्यांदा सगळ्या काढून घ्यायच्या. आणि सिमला मिर्च साफ करून घेतली की मग अशी चिरायची. ताजी एकदम करकरीत असती, त्याच्यामुळं पटकन चिरली जाते. एक एक पाकळी चिरण्यापेक्षा एकदम अशी झटपट चिरली जाते. आता मी तिन्हीच्या तिन्ही सिमला मिर्च अशा प्रकारे चिरून घेतलेत बघा. आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे, बटाटा चिरून घ्यायचा आहे. बटाट्याचा आपण जास्त जाड पण नाही फोडी करायच्या आणि जास्त पातळ पण नाहीत करायच्या, कारण सिमला मिर्च पटकन शिजणार आहे, त्याच्यामुळं बटाटा पण त्याच्याबरोबरच शिजायला पाहिजे, म्हणून आपण मध्यमच अशा फोडी करायच्या आहेत. तर बघा मी एवढी साईज ठेवलेली आहे जाडीची बटाट्याची. ह्या प्रकारे आपण बटाटा चिरून घ्यायचा आहे. बटाटा आणि सिमला मिर्च चिरून झाली की लगेचच आपण पाण्यात घालणार आहोत. पाण्यात घातले की बटाटासुद्धा काळा पडत नाही, म्हणून आपण पाण्यात घालून ठेवायचा. आता कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचं. कांद्याचे आपण जास्त मोठे असे फोडी करायच्या नाही आहेत आणि जास्त छोट्या पण नाही, मध्यम करायच्या आहेत, म्हणजे भाजी एकदम व्यवस्थित छान दिसते. आता कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतलं बघा. टोमॅटोसुद्धा मी असं चिरलेलं आहे, थोडं मोठं मोठं. अगदी टिफिनला झटपट होणारी भाजी, काही फार उशीर लागत नाही, काही नाही, आणि चवीलासुद्धा एकदम छान लागते. तुम्हाला लसूण अद्रक पेस्ट करायची सुद्धा गरज नाही. आता इथं लोखंडाच्या पॅनमध्ये मी 1 पळी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की नंतरच जिरे घालायचे. आधी मोहरी जिरे घातले की ते काळे पडतात. नंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, अगदी थोडा हरभऱ्याच्या डाळी एवढा हिंग टाकायचा आणि 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात कांदा आणि टोमॅटो एकदमच घालायचा आहे. दोन्ही एकदमच आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आपल्याला जास्त असा लाल वगैरे करायचं नाही आहे, फक्त कलर चेंज होऊन द्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. बघा आता कांदा टोमॅटोचा कलर चेंज झाला आहे, टोमॅटो पण एकदम सॉफ्ट पडलेले आहेत. आता बटाटा आणि सिमला मिर्च याच्यावर धुवून टाकायची आणि धुवून टाकल्यानंतर काय करायचं, 2-3 मिनटं छान परतून घ्यायची. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याच्यात आळणीपणा राहू नये म्हणून एकदम थोडं टाकलं आहे मीठ. आणि आता 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. फोडणीत अशी भाजी परतून घेतली का नाही 2-3 मिनटं की एकदम छान चव लागते, एकदम मस्त लागते. तर बघा 2-3 मिनटं परतून झालेलं आहे. आता याच्यावर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मीठ घातले, अर्धा चमचा धना पावडर आणि हा घरगुती कांदा मसाला आहे, तो मी छोटे 2 चमचे घातले. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तिखटा मिठात पण अजून 2 मिनटं चांगली परतून घ्यायची भाजी. तिखटा मिठात परतल्याने सुद्धा चांगली टेस्ट वाढते. अशी बघा तुम्ही भाजी करून, एकदम छान चव लागते. आपण काय करतो, लगेच पाणी वतायची घाई करतो, तसं करायचं नाही अजिबात. आता याच्यावर पोह्याचे 2-3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी एकदम टेस्टी होते. टिफिनसाठी तर एकदम उत्तम आहे बघा. आता चांगली परतून घ्यायची आपण तिखटा मिठात सगळ्या मसाल्यात. बघा किती छान कलर आलेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे. आता आपल्याला ही भाजी सुक्की करायची, त्याच्यामुळं पाणी जास्त ओतायचं नाही आहे, अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे आणि एकदम पॅक झाकून ठेवायचं आहे. याच्यावर झाकण 5 ते 6 मिनटात ही भाजी लगेचच होते. एकदम पॅक झाकलं का नाही की वाफेवर भाज्या चांगल्या शिजल्या जातात. तर बघा 5-6 मिनटानंतर भाजी एकदम छान झालेली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा अजून सुक्की करायची असली तरी तुम्ही करू शकता किंवा एवढं थोडंसं पाणी ठेवू शकता. तर बघा एकदम मस्त आणि टेस्टी अशी भाजी झालेली आहे. अगदी सकाळी तुम्ही टिफिनसाठी ही भाजी जरूर बनवा बघा. अगदी झटपट होते आणि एकदम टेस्टी होते. तर आता भाजी झाली. आपण आता लोखंडाची कढई आहे, त्याच्यामुळे जास्त उशीर ठेवायची नाही भाजी, नाहीतर काळी पडते. आता गॅस बंद करून ही भाजी स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायची.
तयार आहे आपली भाजी, तुम्हीही करून पहा.